नमस्कार. आता परवा जो मी व्हिडिओ पोस्ट केला होता कॅप 2025च्या संदर्भातला, खूप लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. जे मला ओळखतात, ज्यांच्याकडे माझा नंबर आहे, त्यांनी मला विचारलंय की कॉमेंट्स का ऑफ आहेत. मी कॉमेंट्स बंद ठेवतो याचं साधं कारण असं आहे की या मी सांगितलेल्या गोष्टींवरती परस्पर कोणी चर्चा करू नये. ज्यांना मला काही सांगायचं आहे त्यांना माझा नंबर माझ्या इतर व्हिडिओमधनं मिळू शकतो, ते मला कळवू शकतात किंवा मला व्हॉट्सॲपवरही कळवू शकतात. पण इथं मी जे सांगतो आहे ते जर का तुम्ही ऐकलं किंवा तुम्हाला पटलं, माझं म्हणणं पटायलाच पाहिजे असं कधीच मी म्हणत नाही, पण जर का तुम्हाला ते पटलं तर तुम्ही त्याच्यावर विचार करावा आणि त्याप्रमाणे पुढे वागावं. एवढ्या एकाच गोष्टीसाठी या पद्धतीचे व्हिडिओ मी करतो. यातनं तुमचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि मी कुठेही असं म्हणत नसल्यामुळे की तुम्ही हेच करा, असंच करा. त्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांनी या गोष्टींवर निर्णय घेऊ शकता. या कॉलेजेसच्या बाबतीमध्ये आणि तुम्ही जी ब्रांच निवडताय या बाबतीत मी गेल्या वेळेला बोललो आहे. त्याचप्रमाणे मी या खाजगी युनिव्हर्सिटीज आणि या खाजगी महाविद्यालयांमध्ये ज्या 20% इन्स्टिट्यूशनल सीट्स आहेत त्यांच्या फीज तिप्पट कशा याबद्दल मी बोललो. मी हे काय बोललो हे का सांगतो याचं एकच कारण आहे की माझ्या असं लक्षात आलं की साधारणतः तो व्हिडिओ जो 14 मिनिटाचा होता, लोकांनी एक 6-7-8 मिनटं पाहिला आणि पुढचं पाहायला नसावा कदाचित. सगळ्यांच्याबद्दल असं म्हणणं नाही आहे. मला ऑफकोर्स ॲनालिटिक्समध्ये कळतं कोणी कुठला व्हिडिओ किती वेळ पाहिला, पण महत्त्वाचे मुद्दे थोडेसे शेवटी होते. त्यामुळे तुम्हाला सांगण्यासाठी हा व्हिडिओ मी मुद्दामून करतो आहे. माझा याच्यामध्ये कुठल्याही महाविद्यालयाला किंवा कुठल्याही विद्यापीठाच्याबद्दल माझी मतं मी तुम्हाला सांगितली, ती मुख्यत्वे फीजच्या दृष्टीने आहे. ज्या चांगलं महाविद्यालय किंवा चांगलं विद्यापीठ अशा काही भ्रामक कल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आहेत, तर त्याच्याबद्दल मला एवढंच म्हणायचं आहे की त्या खरोखरच भ्रामक कल्पना आहेत. कारण साधारणतः सगळ्या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये अतिशय क्वालिफाईड प्राध्यापक आहेत. त्यांची कपॅसिटी चांगली आहे. याचा अर्थ असा मी अजिबात म्हणणार नाही की ते सगळेच चांगलं शिकवतात. क्वालिफिकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याला ते सगळे क्वालिफाईड लोक भेटतील. तुम्हाला या इंजिनिअरिंगमध्ये सगळंच स्पून फिडिंगने शिकवलं जाईल अशी अपेक्षा धरू नका. आपल्याकडे काही महाविद्यालय अशीही आहेत की ज्यांना मध्यंतरी मी विचारलं होतं की अरे तुम्ही पूर्ण शिकवत का नाही, तर ते म्हणतात आमच्याकडे सगळं क्रीमच येतं, तर सगळं शिकवायला कशाला पाहिजे. या आर्ग्युमेंटवरती बोलायला माझ्याकडे काहीच नाही. मग सगळं क्रीमच येतं तर तुम्ही 2025ला ॲडमिशन दिल्या 2029 सालचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट देऊन टाका. कारण क्रीमच आहे, त्यांचं ते करणारच आहे. असं नसतं रे, असं नसतं. त्या विद्यार्थ्याच्या कानावरनं सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजेत. आणि यासाठीच कदाचित माझा आग्रह असा असतो की ज्या राज्याच्या युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी असेल, शिवाजी असेल, मुंबई युनिव्हर्सिटी असेल, यांच्याशी संलग्न जी कॉलेजेस आहेत त्यामध्येच आपण प्रवेश घ्यावा. त्याच्यामुळे काय होईल की सगळं सिलेबस तुमच्या कानावरनं तरी जाईल आणि त्याप्रमाणे तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये टेक्निकल फील्डमध्ये तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. हे सगळे अनुभवाचे बोल आहेत. शिकताना तुम्हाला हे पटेल असं नाही. पालकांना या गोष्टी समजतील याच्याबद्दल मला शंका आहे. कारण हे पालक ज्यांना आपल्या पाल्याला फक्त बेस्ट द्यायचं आहे अशा कल्पनेने या सगळ्याकडे पाहत आहेत. त्यामध्ये खरंच तो शिकेल, त्याला कष्ट पडतील, तो कष्ट घेईल, कुठेही याकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं. आणि मग तो विद्यार्थ्याला मिळालेले मार्क जे ग्रेड पॉईंट इंडेक्सवरती दिले जातात हल्ली पुणे युनिव्हर्सिटी सकट सगळ्यांच्याकडे,
तर माझा एवढाच एक प्रश्न आहे की पूर्वीची 100 मार्काची परीक्षा प्रत्येक विषयाची आणि असे मिळून आमची 1300-1400 मार्काची टोटल वर्षभराच्या परीक्षा व्हायच्या आणि त्याच्यानुसार आम्हाला मार्क मिळायचे. तर या 1000 मार्कांपैकी एक एक मार्कासाठी मुलगा लढत असायचा. त्याच्यानंतर तुम्ही सगळीच गोष्ट आउट ऑफ 10 10पैकी ग्रेड पॉईंट इंडेक्स तुम्ही देता, तेव्हा तुम्ही सगळं शिक्षण म्हणजे ती कॉम्पिटिशन त्या विद्यार्थ्याच्या मनातनं काढून टाकताय का हो? नाही, हा काय पद्धतीने या गोष्टी चालल्यात याच्याकडे माझं मत काही बरोबर नाही. तुम्हाला मार्कच किती आहेत हेच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, या पर्सेंटाईलमुळे आपला पाल्य हुशार आहे असं जे पालकांना वाटायला लागलं आहे, तर त्याच्या बाबतीत मला वाईटच वाटतं. दुसरं काही बोलण्यासारखंच नाही. त्या मुलाला 97% मिळालं याचा अर्थ त्याला 97% ज्ञान आहे असं नाही. याचा अर्थ असा होतो की 97% मुलांना याच्यापेक्षा कमी ज्ञान आहे. चुकतं, इथे सगळं चुकतंय. आपल्याला 100% ज्ञान असावं अशा मताचा मी आहे. 100% मार्क नव्हे, 100% ज्ञान. आणि ते ज्ञान तपासल्यानंतर जे आपल्याला मार्क मिळतात ते 100पैकी असल्यानंतर आपल्याला कळतं की माझं ज्ञान साधारणतः माझ्यातून बाहेर यायला मी कमी पडतोय. मला 60% मार्क पडले तर मी 40% कमी पडतोय. आता 10वीला आमच्या वेळेला 150 मार्काचा मॅथ्सचा पेपर असायचा. मला 148 पडले. म्हणून मी उड्या मारत घरी आल्यानंतर आमच्याकडचा रिस्पॉन्स घरातला असा होता, 150पैकी 148 म्हणजे 2पैकी 0 की रे. ही जी पोच आमच्या मनाला पहिल्यापासून लागली ना, त्यामुळे चांगल्यात चांगलं परफॉर्म करावं असं आमच्या मनात येत राहील. जर का तेव्हाच मला कोणी असं म्हटलं असतं की म्हणजे बाकी सगळ्या लोकांना तुझ्यापेक्षा कमी, माझे मार्क 148 नाही, तेव्हा कदाचित 99.6% वगैरे झाले असते. हो, म्हणजे मला खूप ज्ञान झालं असं नाही होत. पालकांनी पहिली गोष्ट मनातनं काढून टाका, पर्सेंटाईल मार्कांवरती जे काय पर्सेंटाईल तुम्हाला देतात ते हे सगळा प्रकार केवळ पालकांना खुश करण्यासाठी चाललेला आहे असं माझं मत आहे. आणि CGP आपली भारतीय शिक्षण पद्धती चांगली आहे असं म्हणता आपल्याकडचे लोक हे त्याच मार्गाला, त्याच विदेशी युनिव्हर्सिटीजच्या मार्गाला जाऊन ग्रेड पॉईंट इंडेक्सच्या फंदात पडलेत. हे चुकतं आहे. त्याला तर आपण काही करू शकत नाही. पण निदान पालकांनी त्या मुलाला खरंच किती मार्क पडलेत याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि विनाकारण तो भयंकर हुशार आहे वगैरे अशा कल्पनेत पडू नये. बेस्ट द्यायचं आहे आपल्या पाल्याला. म्हणजे काय? म्हणजे जे विकत घेऊन देता येईल ते तुम्ही बेस्ट देऊ शकता. तो बेस्ट होईल याच्यासाठी काय करायचं यासाठी प्रयत्न करणं अतिशय आवश्यक आहे. माझं बोलणं मी इथंच थांबवतो. साधारण 8-8.15 मिनटं झाले आहेत. हल्ली तुमचा पेशन्सही याच्यापेक्षा जास्त ऐकण्याचा नाही आहे. कदाचित पुढचा आणखी एक 5-7 मिनिटाचा व्हिडिओ मी परत 2 दिवसांनी टाकेन. धन्यवाद.